नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, वन विभागातील वनरक्षक या पदांची ऑनलाईन परीक्षेच्या आधारे वनरक्षक पदाकरिता गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अगोदर निकाल लागलेला होता, तर या ठिकाणी पहा गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचं परिपत्रक देखील प्रसिद्ध झालेलं आहे 12 तारखेचं. यामध्ये काय म्हटलं आहे पहा, अनुसूचित क्षेत्रातील पदभरती माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रकरण जे आहे प्रलंबित असल्याने अनुसूचित क्षेत्र वगळून म्हणजे पेसामधली जी पद आहेत ती वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पदभरती करण्याच्या शासनाच्या सूचना प्राप्त झाल्यात. त्यामुळे वनरक्षक पदाकरिता मित्रांनो परीक्षेचा वनवृत्तावरती निकाल जो आहे 5 जानेवारीलाच घोषित करण्यात आला आहे. तर आता मित्रांनो वनवृत्तावरती गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट तुमची यासोबत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. ही गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट प्रत्येक जिल्ह्याच्या या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. जसं की मित्रांनो आपण ठाणेवरती क्लिक केलं की त्याची मेरिट लिस्ट तुमच्यासमोर ओपन होईल पहा. तर याच्यामध्ये मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत भरतीचे पुढील टप्पे. आता जसं की कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप, धाव चाचणीचे वेळापत्रक, निवड सूची वेळोवेळी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत वेळोवेळी मुद्रांनी संकेतस्थळ पाहून घ्यावे. तर सदर गुणवत्ता यादी मित्रांनो या ठिकाणीही जाहीर करण्यात येत आहे. तर गुणवत्ता यादी पहा मित्रांनो अशा पद्धतीने प्रसिद्ध झालेली आहे, ज्या ठिकाणी तुमचं नाव, तुमच्या या ठिकाणी कॅटेगरी, त्यानंतर सामाजिक समांतर आरक्षण आहे का आणि किती मार्क्स मिळाले ती इथं 120 पैकी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येकाच्या ह्या गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेल्या आहेत. याच्यामध्ये मित्रांनो सर्व उमेदवारांचा समावेश आहे. ज्यांना 0 मार्क्स भेटले, 4 मार्क्स भेटलेत अशांचा देखील समावेश या ठिकाणी आहे. मग आता याच्यापैकी मित्रांनो 45% गुण भेटलेले किंवा 45%पेक्षा जास्त गुण असणारे उमेदवार जे आहेत या ठिकाणी बोलवले जाऊ शकतात. आणि मित्रांनो ही प्रत्येकाची वनवृत्ताची जी यादी आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तुम्हाला, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे एका वनवृत्ताचं म्हणजे अमरावतीचं मित्रांनो या ठिकाणी जाहीर सूचना देखील आलेली आहे. तर अशा ह्या प्रत्येक जाहीर सूचना अशी प्रत्येक वेळापत्रक जे आहे मित्रांनो अजून तुमचं प्रसिद्ध होणार आहे की तुम्हाला मित्रांनो नेमकं कुठं जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, त्यानंतर रनिंगसाठी. तर हे गुणवत्ता यादी जी आहे ना याच्यावरती अजून एक या ठिकाणी मित्रांनो काय येईल तुमचे वेळापत्रक येतील. प्रत्येक फॉरेस्ट डिपार्टमेंटचे प्रत्येक वनवृत्ताची इथं वेळापत्रक येतील. त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल की कुठं जायचं तुम्हाला नेमकं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वगैरे. त्याचबरोबर तुमचं गुणवत्ता यादीनुसार किती मार्क्सवरती तुम्हाला या ठिकाणी बोललं जाईल वगैरे सर्व इथं तुम्हाला अजून एक नवीन अपडेट जी आहे ती येणार आहे. ते अपडेट आलं की तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. ही फक्त नोटीस जी आहे मित्रांनो एका अमरावती वनवृत्ताची प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता अशा पद्धतीने सर्वांचं येणार आहे. यांची किती तारीख आहे पहा अमरावतीची. शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी, शारीरिक पात्रता तपासणी ही 20 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 या वेळेमध्ये सकाळी 8 ते सायंकाळी 6 दरम्यान करण्यात येणार आहे. हे अमरावतीचं आहे. फक्त तपासणीचा वेळ जो आहे बांबू गार्डन, वडाळी, अमरावती जिल्हा अमरावती या ठिकाणी असणार आहे. अमरावतीचं आहे हे. अजून वेबसाईटला आलेलं नाही मित्रांनो हे. ठीक आहे. तर प्रत्येक वनवृत्ताच्या अशा पद्धतीने हे वेळापत्रक जे आहेत वेबसाईटला येणार आहेत आणि याच्यामध्ये सर्व माहिती देखील असणार आहे. ते ऑफिशियली आले की तुम्हाला अजून एक व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तर याच्यामध्ये त्यांनी मित्रांनो धाव चाचणीचा कालावधीही दिलेला आहे पहा. कागदपत्र तपासणी जी आहे, शारीरिक पात्रता तपासणी ही वेगळ्या दिवशी आहे आणि तुमची रनिंग वेगळ्या दिवशी त्यांनी ठेवलेली आहे पहा. 30 जानेवारी 2024 ते 3 फेब्रुवारी 2024 एकूण 5 दिवस ही रनिंग तुमची या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर धाव चाचणीचे स्थळ, रनिंगचं स्थळ देखील वेगळं आहे पाहू शकता या ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट या ठिकाणी तपासायचे त्याची मित्रांनो सेल्फ अटेस्टेड कॉपीज आणि ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते तपासण्यासाठी यादी दिली आहे पहा. जसं की तुमचं प्रवेशपत्र, हॉल तिकीट जे भेटलेलं असेल तुम्हाला याच्या संदर्भात. त्यानंतर परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र, परीक्षा केंद्रावरचं ओळखपत्र तुमचं. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरलेला अर्जाची प्रत, शैक्षणिक पात्रता, उच्च शैक्षणिक पात्रतेची कागदपत्राची पण असतील तुमची, वयाबद्दल पुरावा, त्यानंतर सामाजिक समांतर आरक्षणाबद्दल काय तुम्ही फॉर्म भरला असेल त्याबद्दल, कॅटेगरी सर्टिफिकेट, त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, आदिवास म्हणजे डोमासाईल, नॉन क्रिमिनल लागू असल्यास, त्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याचे EWSमधून घेऊन भरला असेल तर ते, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणी यस केलं असेल तर ते, त्यानंतर अनुसूचित जमाती ST प्रवर्गातील उमेदवारीकरता जात पडताळणी प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अनिवार्य आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पाल्ली असल्यास तसं तुम्ही भरलं असल्यास ते आणि आधार कार्ड. तर वरील सर्व डॉक्युमेंट त्याचबरोबर वेळोवेळी सर्व माहिती जी आहे संकेतस्थळावर येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अजूनपर्यंत मित्रांनो इथं कुठलीही वेळापत्रक आलेली नाही आहेत. फक्त गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे. अजून
खूप माहिती येणं बाकी आहे, वेळापत्रक प्रत्येक वनवृत्ताची येणं बाकी आहे. त्यानुसार मित्रांनो तुम्हाला जायचं आहे. आत्ताच कुणालाही जायचं नाही आहे. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. कारण की इथं मित्रांनो प्रत्येक वनवृत्तानुसार ती माहिती जी आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याबद्दल जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही इथं मित्रांनो या ठिकाणी दूरध्वनी क्रमांक किंवा मेल आय डी दिलेले आहेत ऑफिशियल वेबसाईटवरती, इथंही तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्येही कमेंट करून नक्की विचारा. या व्हिडिओला नक्की लाईक करा व पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी जसं की जिल्हा न्यायालय शिपाई लिपिक पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल, महानगरपालिका असेल किंवा सरळ सेवेच्या इतर कुठल्याही भरतीसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयावरती पुस्तक हवं असेल तर वन लायनर स्वरूपामध्ये मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार असणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या ज्या सध्याच्या कुठलीही पदभरती होती त्यामध्ये सामान्य ज्ञान GS हा जो विषय आहे त्याच्यामध्ये विविध उपटॉपिक्स असतात, जसं की इतिहास, राज्यघटना, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण याचे मित्रांनो त्यांनी विषयाचं जे आहे घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकामध्ये मित्रांनो 21 प्रकारच्या आतापर्यंत TCS IBPSने 2023 जुलैमध्ये ज्या परीक्षा घेतल्या त्यापैकी 400+ प्रश्नपत्रिकांचा समावेश देखील या पुस्तकात आहे. तर GSमध्ये पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला यांचं द्वितीय आवृत्तीचं सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामधलं पुस्तक कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता. आत्ताच्या येणाऱ्या कुठल्याही सरळ सेवा भरतीसाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे.